युद्ध काय फक्त देशांमध्ये होत नाही, युद्ध बाजारात सुद्धा होतं. आता बघा, अमेरिका इराणमध्ये युद्ध चालू आहे. त्याचा असर म्हणून सगळ्या देशांमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली खूप तणाव वाढलेला आहे. परिस्थिती सगळीकडे अस्थिर आहे, बरोबर. अशा परिस्थितीत अनेक वस्तू किंवा सामग्री सेवांची टंचाई निर्माण होते. म्हणजे थोडक्यात डिमांड सप्लायचा इम्बॅलन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि अशा वेळेस सर्वसाधारण मार्केट थंडच असतं. पण काही हुशार व्यापारी जुगाड करतात, मार्केटमध्ये ह्याच वस्तू आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, बक्कळ पैसा कमवतात आणि एका पद्धतीने समाजाची मदतच करतात. उदाहरणार्थ इराण म्हणलं की ऑइल अँड गॅसचा जबरदस्त तुटवडा. आता जिथे शॉर्टेज आली तिथे बिझनेस अपॉर्च्युनिटी जन्माला आली, समजूनच घ्या. प्रश्न आपल्यासाठी तर नक्कीच युद्धाचा नाही आहे. प्रश्न आपल्यासाठी आहे की ह्या परिस्थितीत आपण बिझनेस अपॉर्च्युनिटी ओळखतोय का. आता सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मते अशा परिस्थितीत आपण कोणती बिझनेस अपॉर्च्युनिटी तयार करू शकतो? कमेंट करा, आपण सगळे एकत्र बिझनेस करू. नमस्कार, मी तुमचा बिझनेस मित्र तुषार शिंदे. मला तुमच्या झिरो टू हिरोच्या प्रवासामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि मला 100% गॅरंटी आहे तुमच्यात एक धमक आहे, एक ताकद आहे, एक जज्बा आहे. फक्त तुम्ही स्वतःला सिरियसली घेण्याची गरज आहे. विचार पटले असतील तरच लाईक अँड सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.